माझ्या बाळू मामाचा भंडारा जर आपण कपाळी लावला आणि भगवंताचं नाव घेऊन खाल्ला तर अख्खे रोग बरे होतात. माझ्या बाळू मामाचा दरबार एवढा मोठा आहे कारण की माझ्या भगवंतानी पहिली वारी केली. पहिली वारी कोणी केली? माझ्या भगवंताने. वारीचा महिमा आगाध आहे. आता परवा दिवशी 2 दिवसापूर्वी आम्ही मेतक्याला जाऊन आता ही पालखी या ठिकाणी आली. बाळू मामाचा जसा दरबार माझ्या आदमापूर मेतके गावामध्ये आहे तसाच या ठिकाणी ही दरबार होणार. कारण की माझे बाळू मामा या ठिकाणी तर आले पण माझ्या भगवंताचा दरबार कारण की माझा भगवंत एका ठिकाणी राहिला नाही. माझे बाळू मामा एका ठिकाणी नाही कारण की माझ्या भगवंताचा दरबार कारण की आपण माऊलींना जातो भेटण्यासाठी, तुकोबारायांना भेटण्यासाठी जातो. पण माझे बाळू मामा आपल्याला भेटण्यासाठी आले. कारण की प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या शेतापर्यंत, प्रत्येकाच्या गावापर्यंत माझा भगवंत गेला. एवढी ताकद माझ्या बाळू मामांची आहे. अरे गड्या हो, तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी तुमच्याकडे येतो. काही सांगितलं, तुम्ही नका येऊ, मी तुमच्याकडे येतो. हा भगवंत दया करतो, कृपा करतो. पण कधी त्या भगवंताचं नाव घेतलं तर. पण भगवंताचं नाव इतकं गोड आहे, किती गोड आहे. जसं आता या ठिकाणी वार घेतले, त्यांना लागायला पाहिजे होतं की नाही, पण माझ्या भगवंताचं नाव त्या ठिकाणी होतं. भगवंताच्या नावात ताकद एवढी आहे. तो माझ्या बाळू मामाचा भंडारा जर आपण कपाळी लावला आणि भगवंताचं नाव घेऊन खाल्ला तर अख्खे रोग बरे होतात. अख्खे रोग. पण भंडाराचं नाव घेऊन भंडारा, माझ्या बाळू मामाचा भंडारा चिमूटभर घ्या आणि नामस्मरण करून माझ्या भगवंताचं नामस्मरण केलं की मग खाल्ल्यावर अख्खा रोग बरा होतो. पण नावच घेतलं नाही तर रोग बरा नाही होणार. म्हणून त्या माझ्या बाळू मामांना आपण शरण जायचे. त्या बाळू मामांना कसं शरण जायचे? बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया, बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया, बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया, बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. शरण मी आलो तुझ्या
भगवंत चराचरामध्ये भरून उरलाय. जिथं भगवंत नाही तिथं काहीच नाही. मग हा माझा भगवंत या ठिकाणी आला. एवढं असं मोठं दरबार, माझ्या भगवंताच्या दारामध्ये पालखी सोहळा, एवढा आनंद गगनात मावत नाही. एवढा आनंद, कारण की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, एवढा आनंद. भाग गेला सिना गेला अवघा झाला आनंद, एवढा आनंद. हो, एकदा माझ्या बाळूमामांच्या तळावरती एक जण आला आणि त्याची कीर्ती त्यांनी त्या डॉक्टरला सांगितली. डॉक्टरला सांगितल्याबरोबर तुमचे बाळूमामा सगळं काही बरं करतात का? हो, आमचे बाळूमामा सगळं काही बरं करतात. मग मला कॅन्सर झाला आहे, हेही बरे करते. हो, तुझा कॅन्सरही बरा होईल. तो डॉक्टर माझ्या बाळूमामांच्या पायाजवळ आला आणि माझ्या बाळूमामांना म्हणू लागला, काय म्हणतोय मामा? मी तुम्हाला शरण आलोय, मला कॅन्सर झालाय, माझा रोग बरा करा, माझा रोग बरा करा. अरे बाबा, मी काय डॉक्टर आहेस का? मामा, मला माहित नाही, कारण की मी शरण आलोय तुम्हाला, माझा रोग बरा करा. अरे, मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जायचं, विलाज करायचा. मामा, सगळे दवाखाने पालते घातले, पण माझा रोग बरा होत नाही. माझ्या बाळूमामाने सांगितलं 3 मुठी मिरची आणण्यासाठी. 3 मुठी मिरची आणली ताटामध्ये आणि ताटामध्ये मिरची आणून त्या डॉक्टरला ते खाण्यासाठी सांगितलं. मिरची पावडर खाण्यासाठी सांगितल्याबरोबर त्या डॉक्टरने मिरची घ्यावी, पटपट पटपट खावी आणि खात असताना ठसका लागावा. ठसका लागल्याबरोबर माझ्या बाळूमामाने पाणी दिलं नाही. सगळी मिरची खाल्ली आणि माझ्या बाळूमामाने आशीर्वाद दिला, जा गड्या, तुझा रोग बरा झाला. एवढी ताकद माझ्या बाळूमामांच्या भंडाऱ्यात आहे, नावात आहे. मग त्या बाळूमामांचं नाव कसं आहे? एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. आणि माझ्या बाळूमामांचा अवतार हा शिवाचा आहे. मी सांगितलं मगाशी, माझ्या बाळूमामाने पहिली वारी केली, महादेवाने पहिली वारी केली आणि नंतर आपण वारीला जाऊ लागलो. माझ्या बाळूमामांच्या मागे सगळी काही मेंढी माऊली आहे, पण महादेवांच्या मागे कोण होतं? भूते विताळे नाचते हर्षयुक्त उमापती. भूत नाचत होती आणि आपल्या इथं काय नाचतात? अहो, या ठिकाणी नाचलं सगळं काही आनंद होतो, पण या ठिकाणी नाचायचं म्हटलं की लाज वाटते. मग कुठं नाचायचंय? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. त्या माझ्या भगवंताच्या दरबारात नाचायचं. एवढा भगवंत अनमोल किमतीचा आहे, पण अनमोल किमतीचा ठेवा जर आपल्या जवळ आला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घरापासून, आईता आलाय आपल्या घराला, पण आपण काय म्हणतोय? देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे. साठवणीचे रुजले जागे, साठवणीचे रुजले जागे, साठवणीचे रुजले जागे. जय बाळूमामा. देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन लगे, देवन. बाळूमामाच्या नावानं सांग भले, बाळूमामाच्या नावानं सांग भले, बाळूमामाच्या नावानं सांग भले. कारण देव न लगे, देव न लगे, आम्हाला देव नको, पण माझे बाळूमामा प्रत्येकाच्या घरापर्यंत
पोचले. माझा भगवंत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोचला. कारण की असा हा भगवंत जगाचा उद्धारासाठी त्याने जन्म घेतला. माझ्या बाळू मामाने स्वतःचा वंश नाही वाढू दिला. कारण की मी जर माझा स्वतःचा वंश वाढवत बसलो तर जगाचा संसार कोण करणार? जगाचा संसार आपल्याला 4 जणांचा संसार मोठा करता येत नाही, पण माझ्या बाळू मामाने अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करावा. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन दिली लोक, आनंदे भरीन दिली लोक, आनंद भरीन दिली लोक. जाईल गे माये तया पंढरपुरा, जाईल गे माये तया पंढरपुरा. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीन लोक. सगळ्या विश्वामध्ये आनंद भरला कोणी? माझ्या बाळू मामाने. कारण की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म. व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. विठ्ठल विठ्ठल कारण की असा भगवंताने 3.5 हाताचा नरदेह आपल्याला फुकट दिलाय. कशासाठी? असा देवे हा- दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. तोया झाला पाठा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा. देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. देवे दिला देह भजना गोमठा, तोया झाला फाटा भादिकेचा.